महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष वसमत शहरावर विराजमान होणार अशी प्रतिक्रिया आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे। पुढे नेते मंडळी काय म्हणाले ते पाहूया। ही विचाराची आघाडी आहे, हे अभद्र आघाडी नाही। तुम्हाला माहिती आहे की अभद्र आघाडी कोणाची झाली आणि विचाराची आघाडी कोणाची झाली। आमची विचाराची आघाडी आहे। दलित, फुले, शाहू आंबेडकर संविधानाला घेऊन गरीब जनतेला शहरामध्ये विकास, अतिक्रमण, शहराची मार्गदिशा ठरवण्यासाठी ही आघाडी झाली आहे आणि सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे, उभाटा गटाचे आणि तुतारीचे सक्षम आहे। येणाऱ्या दिवसामध्ये महाविकास आघाडीचा अध्यक्ष बसेल। दांडेगावकर साहेब यांच्या नेतृत्वात ही आघाडी झाली आणि विजय निश्चित आमचा होईल हे आम्हाला पूर्ण वसमत शहराच्या जनतेवर, मायबापावर आम्हाला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। दांडेगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते, महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीसचे पण नेते अब्दुल रहमान भाई, जिल्हा प्रमुख संदेशराव देशमुख, सुनील भाऊ काळे, अयूब भाई, आमचे रियाज भाई, असगर भाई यांच्या सगळ्यांच्या समजदारीपणामुळे महाविकास आघाडीमध्ये अगदी योग्य समन्वय होईल। सर्वच प्रभागामध्ये अगदी सुशिक्षित आणि सुनील भाऊने सांगितल्याप्रमाणे सगळे चांगल्या चारित्र्याचे उमेदवार आणि सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत। वसमत शहराच्या विकासासाठी मग ते पाण्याचा प्रॉब्लेम असेल, स्वच्छता असेल, स्ट्रीट लाईट असेल किंवा लोकांना जे लागणारे कागदपत्र आहेत याच्या बाबतीत जो हेसानपणा होतो त्या बाबतीत सर्वच बाबतीत आम्ही महाविकास आघाडीचे आमचे जेव्हा आमचे नगराध्यक्षसुद्धा यावेळेला महाविकास आघाडीतच बसणार आहे। जसं त्यांनी सांगितलं की फुले शाहू आंबेडकर विचारांच्या आणि संविधानावर विश्वास ठेवणारे सगळेच लोक आमच्या बाजूनं आहेत आणि यंदा आम्हाला निश्चित घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो। धन्यवाद। महाविकास आघाडी करून सर्व 15 प्रभागमध्ये 30 जागेवर आम्ही नगराध्यक्षासाठी आम्ही सर्वांनी मिळून महाविकास आघाडी करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस तिन्ही पक्षाकडून आम्ही सुरुवातीपासून आघाडी केली। तर सर्व जातीचे, सर्व धर्माचे गोरगरीब उमेदवार आम्ही जनतेसमोर येण्याचा प्रयत्न केलेला। आम्ही असा नाही विचारलं की तुझ्याकडे पैसे किती आहे तुला उमेदवारी देताना, आम्ही ते नाही बघितले। जे कार्यकर्ता आहे, तळागाळाचा काम करते, गोरगरीब जनतेचा काम करते, असे लोकांना आम्ही उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते सर्व उमेदवार आपल्यासमोर जाहीर होतील आणि नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवार आम्ही महाविकास आघाडी करून देणार आहे आणि आमचे माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर हे समन्वयक हे जिल्ह्याचे, ते आम्ही सगळे बसून उमेदवारी आम्ही तुम्हाला जाहीर होईल की नगराध्यक्षाचा उमेदवार कोण आहे, नगरसेवक कोण आहे, लवकरच आपल्यासमोर पुढची पत्रकार परिषदेमध्ये येतील। दांडेगावकर साहेब हे सगळे जाहीर करतील आणि त्याच्यानंतर आमचा प्रचार सुरू होणार आहे। आणि तुम्ही पाहिला असाल की वसमत शहरामध्ये काय अवस्था झालेली आहे। मागचे 9 वर्षामध्ये, 4 वर्ष नाही, 9 वर्षामध्ये सत्ता कोणाच्या हातात होती, वर्षाच्या काळामध्ये सत्ता कोणाच्या हातात होती। कचऱ्याचे ढिगाळ जागोजागी लागलेले आहे, लाईट सर्व बंद आहे, पाणी 10-12 दिवसाला या शहराला पुरवठा होतो। कोणतंही कागदपत्र काढायचे असेल तर तिथे टेबल फिक्स आहे, माल दिल्याशिवाय कुणाला बांधकाम परवानगी नाही, कोणतंही प्रमाणपत्र भेटत नाही, हे सगळ्या जनतेला माहीत आहे। आणि जनता आता तुम्ही ठरवायची, जनतेने ठरवायची की आता कोणाकडे नगरपालिका द्यायची आणि या शहराला कसा विकास करता येईल आपण ठरवायचं। राजीनामा माझा फेटाळला, स्वीकारला, राजीनामा याच्यासाठी गेला की वसमत शहरामध्ये जे गंदगी झालेली ते साफ करण्यासाठी मी इथे वेळ देणार आहे। आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये विकास आघाडीचा उमेदवार राहील आणि महाविकास आघाडी करून आम्ही जनतेसमोर महाविकास आघाडीतून तुम्ही चर्चेत येतात, 3 भरू द्या, ते दांडेगावकर ठरवितील कोण नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आहे आणि कोण नगरसेवक ठेवायचे ते आमचे समन्वयक आहे, माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर हे निर्णय घेतील। शेवटचा प्रश्न आहे आमचा, जिल्हा देशमुख ते हे बी आलेले शेवटचा ते आम्ही विड्रॉल करून घेऊ, कोणाचा नाही राहिला भाऊ तयार करायचे। हो, त्याला अशा अडचणी येऊ नये म्हणून आम्ही 2-3-4 फॉर्म जास्त ठेवले। काय महायुती का नाही, सध्या महायुतीचं चित्र वेगळं दिसतं, याकडे कसं बघता? त्याच्यामुळे आणि सगळे पैसेवाले एका बाजून झाले म्हणून ते कसे वाटून घ्यायचे त्यांना ते कळत नाही।